नमस्कार मंडळी, आपण आज आलो आहोत कर्नाळ्यामध्ये आणि आत्ता वाजलेत सकाळचे 7:30 आणि मी जस्ट आत्ता तिकीट काउंटरवरून चेक इन केलं आहे. सो बेसिकली इथे 7:30ला पोचण्यासाठी मी 5ची गाडी पकडली बोरिवलीहून. सो यस, 5ची मी ST पकडून आलो पनवेलला. सो पनवेल बस स्थानकला मी उतरून पेणची किंवा अलिबागची बस पकडायची की आपण कर्नाळ्याला उतरू शकतो. इथे बेसिकली 60 रुपीज पर इंडियन इंडिव्हिज्युअल तिकीट आहे. हां, सुरू करायच्या आधी टाईमपास कोड नंबर 1. तुमच्याकडे अशी कुठली वस्तू आहे जी तुमच्यापेक्षा जास्त इतर जण वापरतात? विचार करा. ॲट द एंड ऑफ दिस व्लॉग मी याचं उत्तर देईन. आणि आज मी मुद्दाम एक ऑड डे निवडला आहे, मंगळवार, सो दॅट रश नसेल. एकदम मी, निसर्ग आणि तुम्ही. जसं तुम्ही बघू शकता, सुरुवातीलाच एक छोटं प्लेग्राऊंड आणि पार्क टाईप केलं आहे यांनी. सो मी जस्ट ट्रेल चालू केली आहे. आय होप पुढे असा रस्ता मिळेल जंगल वाटेचा, बिकॉज एवढं मला माहिती आहे हा रस्ता अजून काही वेळ असेल डॅमेज रस्ता, आणि मग एक लेफ्ट टर्न येतो जिथून आपण निसर्ग पायवाट पकडू शकतो दुर्ग चढण्यासाठी. आणि मग येतो एक असा मेन पॉईंट जिथून टुवर्ड्स कर्नाळ्याचा एक वेगळा बोर्ड दिसतो आपल्याला, जसा तुम्ही बघू शकता. अँड लुक व्हॉट वी फाउंड. बेहड्याचं झाड. हे असं असतं, मी पण पहिल्यांदा बघतोय. वो वो वो, हा बघा, दगडा खाली गेलाय. क्या बात आहे. मी एकटा नाही गड चढत आहे म्हणजे. इथे पायवाटा खूप आहेत. सो जर पहिल्यांदा कोणी येत असेल तर चुकण्याची दाट शक्यता आहे. बट डोंट वरी, यू आर विथ अ वेटरन करणारा ट्रेकर. आत्ता तुम्ही जसं बघितलं असेल, ठिकठिकाणी पायऱ्यांना अशा वायर मेजने बांधलेलं आहे. सो दिस इज अ व्हेरी थॉटफुल थिंग आय थिंक, बिकॉज पावसाळ्यामध्ये नक्कीच घसरड होत असेल, दगड खाली घसरत असतील, आणि त्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हा एक मस्त प्रयत्न आहे. आता थोडासा कर्नाळा दुर्गचा इतिहास. इसवी सन 1400च्या आधी बांधण्यात आलेला हा किल्ला आहे. आणि त्यावेळेला देवगिरी यादव आणि त्यानंतर काही वेळासाठी तुघलकांनी राज्य केलं. त्यानंतर हा किल्ला पडला गुजरात सल्तनतच्या हाताखाली. आणि मग हिंदवी स्वराज्याच्या काळात छत्रपती शिवाजी राजाने मुघलांकडून हा किल्ला परत एकदा हिसकावून घेतला. पण शिवाजीराजाच्या देहांतानंतर औरंगजेबने परत एकदा हा किल्ला जिंकला. आणि मग फायनली जेव्हा पेशवाई नांदायला लागली तेव्हाच पेशव्यांनी म्हणजेच मराठ्यांनी परत एकदा हा किल्ला जिंकला. माझ्या व्ह्युअर्सपैकी असे जे व्ह्युअर्स असतील जे पक्षी निरीक्षक आहेत, तर त्यांनी नक्कीच कॉमेंट्समध्ये टाईमस्टॅम्प लावून सांगा की कधी आलेला आवाज हा कुठल्या पक्षाचा होता म्हणून. हे बघा, हा तर मला माहिती आहे, हा भारद्वाजाचा आवाज आहे, जो हुप 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 आवाज येतोय तो. आणि या इकडचा व्ह्यू पण बघा, एक नंबर. आणि जस्ट पावसाळा संपत आलेला असताना मी आलो आहे, म्हणून इकडून असा एक छोटासा झरा पण वाहतो जो कंप्लीट पायथ्यापर्यंत आहे. ॲक्च्युली मी पण ट्रेकिंग खूप वेळानंतर करतो आहे, बिकॉज पोस्ट क्वालिफिकेशन जवळजवळ 3 वर्षांसाठी मी जॉब केला, डेस्क सिटिंग जॉब, आणि त्यानंतर आता प्रत्येकदा असं पर्यटन चालू केलं आहे. सो थोडं दमायला लवकर होतं आहे, बट बॉडी विल गेट यूज टू इट.
पायथ्याशी माकडं खूप होती, पण आता एक पण नाही. अँड आय एम हॅपी फॉर दॅट, बिकॉज ही माकडं म्हणजे मकॅक्स असतात, खूप त्रासदायक. रात किडे सकाळी 9ला ओरडताना. येस, दिस इज वॉट आय वॉज वेटिंग फॉर. एक पठार. आता चढून चढून धमायला झाला आता, बट फील वाईज दिस इज अ 10 on 10. आजूबाजूला फक्त जंगल, वनराई, शांतता, शुद्ध हवा, सूर्यप्रकाश. अजून काय पाहिजे? आय होप माझा अँगल बरोबर आहे, बिकॉज माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो हा मला डाव्या बाजूला चांगला व्ह्यू दिसतोय, पण जरा थांबा, पुढे चांगले व्हॅन्टेज पॉईंट्स येतात, तिकडचे व्ह्यूज दाखवतो मी तुम्हाला. ॲक्च्युली मी खाली तिकीट घ्यायला गेलो तेव्हा त्याने मला एकदा विचारलं की तू आधी येऊन गेला आहेस ना? म्हटलं हो. मग तिकीट दिलं. परत विचारलं तू आधी येऊन गेला आहेस ना? म्हटलं हो गेलो आहे ना. माझ्या नावाची नोंदणी करताना परत विचारलं. मग मी त्याला विचारलं तुम्ही असं मला एकसारखं का विचारताय? तेव्हा तो म्हणाला की इथे युजली इंडिव्हिज्युअल पर्यटकांना अशा ऑफ डेजना गर्दी नसताना सोडत नाहीत, कारण ते हरवतात युजली. सो म्हणून तो हे विचारत होता. पण मी त्याला दिलासा दिला की मी इथे बरेच वेळा येऊन गेलो आहे. वॉट अ मिक्सचर ऑफ बायोडायव्हर्सिटी. जंगल पण आहे आणि ट्रेनचे आवाज पण येत आहेत. हा मॅन, चढाला परत. नाव दॅट वॉज अ लंगूर. ॲज आय टोल्ड यू, इथे लंगूर्स आणि मकॅक्स दोन्ही असतात. लंगूर्स आर द वन्स आय रिअली लाईक बिकॉज दे आर लेस ट्रबलसम. त्याने आत्ता जस्ट या फांदीवर उडी मारली. नाव यू कॅन सी, या फांदीवरून त्याने या फांदीवर उडी मारली. म्हणजे लुक ॲट द जम्पिंग गॅप ऑफ दीज मंकीज. मजे आ गए. आवर फर्स्ट विहंगम व्ह्यू. गाईज, माझ्या आत्ता लक्षात आलं की मी काही फुटेजेस जे घेतले आहेत ते त्यांच्यामध्ये साऊंड नाही रेकॉर्ड झालं, बिकॉज मी इथे माईक रिसेप्शन लावून ठेवलेलं. अँड साला माझे घेतलेले 3-4 व्हिडिओज गेले. बट ठीक आहे, असं पण होत राहतं. एनिवे, इकडे मागे एक भारी व्ह्यू आहे, तो व्ह्यू तुम्ही बघा. I'm sure camera is not doing the justice to the actual view, but this is very cool. Another vantage point. I hope तुम्हाला लंगूर्स दिसत आहेत. आणि अजून एक मजा बघा. ठीक आहे, आता माझा आवाज कसा येतोय वर्सेस आता बघा. या हटमध्ये आल्यावर आय रिअलाइज्ड की मी जे काय बोलतोय देअर कम्स अ मेटॅलिक इफेक्ट टू इट. इंटरेस्टिंग इज इट? ठीक आहे. आत्ताच मला काही 2-3 पर्यटक दिसले येताना, आणि ते तर गेले वर पुढच्या दिशेने. आपण पण तिथेच जाऊ. आय थिंक 15 मिनिटांच्या आत आपण आरामात गडापर्यंत पोचणार. आणि माझा मानस आहे पूर्ण वरपर्यंत जायचा. सो लेट्स गो. आणि हे बघा आपल्या मंजिलचं पहिलं
दृश्य. This is one of the most scenic views and routes of this trek. आणि चांगलं झालं मी 7:30ला सुरुवात केली, म्हणजे सूर्य डोक्यावर चढायच्या आत मी गड चढलेलो असेल. मग उतरणं खूप सोपं पडतं. आणि तुम्हाला माहितीच आहे मुंबईतला भारतातला सूर्य किती प्रखर असतो ते. क्या बात आहे. कितीतरी दिवसांनी मी सूर्यप्रकाश अनुभवतो आहे. आता तर गेल्या अख्ख्या 1.5 आठवड्यामध्ये एकदाही सूर्याचं दर्शन नाही. कायम ढगाळ आणि पाऊस. Oh yes, मंजिल की सबसे पहली टेस्ट. आणि या लेट्स कंटिन्यू. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, ओ लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, ठाकर गडी कधी तिथं नाही गेला, ठाकर गडी. सो यस, त्या गाण्यामधलं लिंगोबाचा डोंगर म्हणजे हाच. हे तुम्हाला माहीत होतं का? सांगा मला कॉमेंट्समध्ये. फक्त एक गोष्ट मला नाही आवडली की मी आता ऑलमोस्ट गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि स्टील मला वाहनांचे आवाज ऐकू येत आहेत, ट्रेनच्या हॉर्नचे आवाज ऐकू येत आहेत. सो तो जो आपल्याला एक जंगलाचा, एक नेचरचा रेक्लुझिव्ह फील हवा असतो तो मला मिळत नाही आहे. आता पुढे उजव्या बाजूला अजून एक स्पॉट आहे जिथे विहंगम दृश्य दिसतं. तो आपल्याला काही पर्यटक पण आपल्या ब्लॉगमध्ये दिसत आहेत. हाय गाईस. कुठून आलात तुम्ही? आम्ही मानपूर. नवी मुंबई. अच्छा, मानपूर मुंबई. मी बोरीवली. सो ऑलमोस्ट 5ला आज मी चालू केला माझा प्रवास. वाटतं आता वर येऊन मस्त. आम्हाला पण आता मस्त वाटतं. अजून चढायचं पुढे. हो, आता प्रॉपर पायऱ्या आणि एव्हरीथिंग चालू आहे. किती वाजता येत आहे तुम्ही? हे सेकंड टाइम. ओके, फर्स्ट टाइम आहे, ह्याचं सेकंड टाइम आहे. अच्छा, मग टॉपपर्यंत येणार की नाही? आणि आज तर गर्दी पण नाही, सो इझी असेल. मी पण म्हणूनच आज आलो, सो दॅट मला शांतीमध्ये ब्लॉगिंग करता येईल. आणि गाईस, हे गडाच्या पायथ्याशी असलेलं भवानी मातेचं देऊळ.
तर आपण बघूयात कुठपर्यंत जाता येतं. बस I think and I'm sure this is as far as we can go. आणि यापुढे पायवाट संपते आणि इथे वरती टोकाला झेंडा आहे. सो दॅट्स इट गाईज, वी आर ॲट द टॉप ऑफ कर्नाळा, पनवेल सिटी. मुंबई गोवा हायवे इफ आय एम नॉट मिस्टेकन. सो येस गाईज, दॅट्स इट. आपण पूर्ण चढलेलो आहोत कर्नाळा. एक सोप्पा गड, मला काहीही जास्त ताण नाही पडला, थोडं जमायला झालं बस. सो देयर इज वन थिंग की हे असं ट्रॅव्हलिंग हेल्प्स यू आयडेंटिफाय युअर ओन सेल्फ, हेल्प्स यू आयडेंटिफाय युअर ओन स्ट्रेंथ्स. आता काही वेळ आपण बघू काय काय व्ह्यूज दिसतात इथून. अँड दॅट्स इट. हे तर मी तुम्हाला दाखवलं तसं पाण्याचे इकडे पाणी साठवायचे ठिकाण आहेत. बस इथे पण अशा तुटक्या मोडक्या भिंती आहेत. इथे आय थिंक थोडं एक्सप्लोअर करू शकतो. आय एम शुअर इथे पण आपल्याला चांगले व्ह्यूज मिळतील. हां बघा, कडा आहे हा एक जिथे व्ह्यू पॉईंट्स आहेत. मला आता माझ्या मागे पक्का भारी व्ह्यूज दिसत असतील. हे बघा, हे रेलिंग जातं त्या कड्यापर्यंत. तिकडे एक व्ह्यू पॉईंट, तिकडे एक पठार आणि इथे परत एकदा एक छोटं हौद. क्या बात आहे, ओ ब्युटी. हा व्ह्यू पण बाप आहे. फक्त ॲज आय टोल्ड यू, इकडच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वाहनांचा म्हणजे एक शहरी आवाज येतो. सो आयसोलेटेड आणि रॉ फील नाही येत, पण ठीक आहे. सो हा झाला गडाच्या मागचा भाग. अजून एक व्ह्यू पॉईंट, पण हा खूपच सुखद आहे कारण इथे जो वारा येतो आहे. आणि ॲक्च्युली माझं अजून एक चॅनल आहे ज्याच्यावरती मी पॉडकास्ट्स घेतो, पॅशनेट, इन्स्पायरिंग, सक्सेसफुल लोकांचे. सो तो पण नक्की बघा. त्याचं हँडल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. दिस वॉज माय फर्स्ट एवर व्लॉग. इट वेंट प्रिटी गुड. आय एम सॅटिस्फाईड विथ वॉट आय गॉट. गुडनेस, इकडचा व्ह्यू मला एकसारखा डिस्ट्रॅक्ट करतो आहे. जस्ट हॅव अ लुक ॲट इट. मी इथे बसलो आहे आणि लुक ॲट धिस व्ह्यू, ज्याला आपण नीरव शांतता म्हणतो, ती इकडे अनुभवायला मिळते. सो आय वॉज टेलिंग, येस, माझा दुसरा पॉडकास्टचा चॅनल आहे आणि हा माझा व्लॉग चॅनल, ज्याच्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे व्लॉग्स करत राहीन. नॉट ओनली ट्रेक्स बट ऑल्सो सम इंटरेस्टिंग प्लेसेस विच व्हेरी लेस पीपल नो अबाउट बट पीपल शूड नो अबाउट. दॅट्स इट. मला सांगा कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग तुमच्या कॉमेंट्स थ्रू. अँड बस, नाव आय एम गोइंग टू एन्जॉय सम सँडविचेस विच आय हॅव ब्रॉट विथ मी अँड सी यू लेटर. गाईज, इथेच बसल्या बसल्या आय नोटिस्ड अ थिंग. आय डोंट नो इफ यू कॅन सी धिस, पण इथे कोणीतरी
उमेश लिहिलं आहे आणि ज्या अर्थी ते उमेश लिहिलं आहे आय प्रिझ्यूम की ते एका मुलीने लिहिलं असेल. अशी कोण मुलगी आहे जी हार्नेस बांधून इतक्या वर चढली आणि उमेश लिहिलं. बिकॉज मी हा पूर्ण गड फिरलो, इथे संपतो, ठीक आहे, इथे गडाची हद्द संपते. सो वर चढण्यासाठी कुठलीच पायवाट नाही आहे त्या बाजूनही. सो ती हार्नेस बांधूनच वर गेली आणि उमेशचं नाव लिहिलं. आय थिंक उमेशला मेसेज पाठवला असं तर बरं झालं असतं, नाही? काय वाटतं तुम्ही याला काय म्हणाल, मूर्खपणा की धाडस? सो गाईस, माझं खाऊन झालेलं आहे मस्त आणि आता रिफ्रेश होऊन आणि थोडासा थकलेला आहे अशा स्थितीमध्ये मी गड उतरायला सुरुवात करतोय. फक्त सकाळचे 11 वाजलेले. गुडनेस, दिस वॉज वन ऑफ द शॉर्टेस्ट ट्रेक्स हॅव डन. आणि इकडे वाटा कन्फ्युजिंग आहेत बिकॉज पावसामुळे खूप गवत उगवलं आहे आणि त्या गवतामध्ये काय धड दिसत नाही खालचं. हे एक अजून एक स्ट्रक्चर आहे. आय डोंट नो काय आहे इथे, बट डिलॅपिडेटेड स्ट्रक्चर. बस आता तिकडची एक शेवटची एक भिंत आहे, तिकडे झेंडा फडकत असतो आणि दॅट्स इट. आता हे जे दिसतंय तुम्हाला, तिथून गड खाली उतरायला सुरुवात. आणि खाली उतरणं म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही एकटे असाल आणि फिजिकली फिट असाल तर आय थिंक 20 मिनिट्समध्ये तुम्ही उतरू शकाल. अँड बाय द वे, वन मोर थिंग, व्हाईल आय वॉज रिसर्चिंग आय गॉट टू नो की जुलै टू सप्टेंबर इज द बेस्ट टाइम ऑफ द इयर टू विजिट दिस फोर्ट. And you can obviously see why. So look, this is the patch that I'm going to cover. पुढपर्यंत. आणि गाईस, तुम्ही बघू शकता वाटाडे आम्हाला आत्ता भेटला आहे, जेव्हा माझा अख्खा गड चढून झाला आणि आता मी उतरतोय. खूप लवकर आलास होशियारी. आता काय फायदा नाही, माझं खाऊन पण झालं आहे. सो बाय. अँड गाईस, देयर इज वन मोर नॉट सो प्लेझंट सरप्राईज फॉर मी की पाऊस थोडा रणरणतं ऊन आहे. सो जर तुम्हाला चढायचं असेल करणारा तर नक्कीच 7लाच चालू करा, म्हणजे तुम्ही खाली ॲटलीस्ट 12:30-1पर्यंत उतराल, जसं मी उतरतो आहे. अर्थात मला याचा सराव असल्यामुळे 11:30पर्यंतच मी पोचेन. पण बट जर तुम्ही दुपारी उतरायला लागलात, उशिरा चढलात, सो उतरायला दुपार झाली, तर ऊन तुमचा जीव घेईल. ॲनिमल सायटिंग्स सो फार, मकॅक्स, लंगूर्स, पॅराकीट्स, खूप फुलपाखरं दिसली, खेकडे दिसले, मला बुलबुल दिसला, मला अजून काही छोटे बर्ड्स दिसले, सिंगिंग बर्ड्स टाईप, असे पक्षी ज्यांचे सिंगिंग आवाज आपल्याला फक्त यूट्यूबवरती ऐकायला मिळतात. रेअर, आय मीन टू से. गाईज, टेल मी इफ यू कॅन सी दिस वेल कॅमोफ्लॉज्ड क्रीचर. गुगल गाय. आणि इनफॅक्ट या झाडावरती अजून 5-6 आहेत, पण तुम्हाला ते दिसत नसतील. हिअर इज अन एम्प्टी शेल. दिस इज थेरपी. हा बघा बुलबुल. अँड नाव आय शुड इन्क्रीज माय पेस, कारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओके, वी आर इन लक. पाऊस नाही आहे. इफ यू गाईज नोटिस्ड, आत्ता जस्ट एक बेडूक गेला. Even this sound is meditative, isn't it? मी हा आवाज
डीप स्लीपवाले जे पण यूट्यूब व्हिडिओज आहेत सगळ्यांच्या बॅकग्राऊंड्समध्ये ऐकलं आहे. सो यस, आपण बेसला पोचलो आणि एक फायनल इकडे एक बघण्यासारखी गोष्ट आहे. सम ॲनिमल्स केप्ट इन द केज. फायनली मला अँगल घेता आला आहे तसा. लेट्स सी व्हॉट वी गॉट हिअर. Okay, this is an empty cage. This again is an empty cage. सगळे पळून गेले भेंडी इकडचे. हां, इथे एक फक्त लांडोर आहे. आणि अजून एक गोष्ट जी तुम्हाला इकडे खूप त्रास देईल ते म्हणजे डास. प्रचंड डास आहेत आणि रानटी डास आहेत, सॉलिड त्रास देतात. सो बेसिकली येस, दॅट्स द एंड ऑफ अवर व्लॉग. दॅट्स द एंड ऑफ हिस ट्रेक. आणि मला तर खूप मजा आली हा ट्रेक करताना. फर्स्ट व्लॉग माझा विथ द इझिएस्ट ट्रेक दॅट आय नो. मला सांगा तुम्हाला कसा वाटला इन द कॉमेंट्स. अँड येस, बिफोर आय बिड यू गुड बाय, मी जे तुम्हाला टाईमपास कोडं घातलेलं त्याचं उत्तर आहे नाव. येस, अशी तुमच्याकडे कुठली गोष्ट आहे जी तुमच्यापेक्षा जास्त दुसरेच वापरतात तर नाव. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ गाईज. बाय.